everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. ग्रामर शिकणं नेहमीच सगळ्यांना खूप किचकट वाटतं, पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आज आपण पाहणार आहोत कंजंक्शन. हा पार्ट ऑफ स्पीचचा 7th पार्ट आहे. याआधी आपण नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रेपोजिशन हे बघितले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील किंवा रिव्हिजन करायची असेल तर पुन्हा बघू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक दिली आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. First we will understand what is a conjunction. Conjunction is a word that joins words, phrases or sentence. आता कंजंक्शनच्या नावातच त्याचा अर्थ आहे. जंक्शन म्हणजे जिथे वेगवेगळे रूट्स, स्टेशन जोडले जातात. त्याचप्रमाणे कंजंक्शन हे असे वर्ड्स असतात जे वर्ड्स, फ्रेजेस, सेंटेन्सला जोडण्याचं काम करतात. First we will see example how it connect the words. For example, Sita and Geeta went to see a movie. In this sentence, and is a conjunction. कारण तो सीता आणि गीता या दोन वर्ड्सना जोडण्यासाठी वापरलाय. Next example, would you like tea or coffee? In this sentence, or is a conjunction. कारण तो टी आणि कॉफीला जोडण्याचं काम करतोय. राईट. नाउ वी विल सी हाऊ कंजंक्शन जॉइन सेंटेन्स. शाहरुख इज अ गुड ॲक्टर. सलमान इज अ गुड ॲक्टर. हे दोन सेंटेन्स आहे. यांना वेगळं बोलण्यापेक्षा त्यांना जॉईन करून आपण म्हणू शकतो शाहरुख अँड सलमान आर गुड ॲक्टर्स. अँड शब्दाने आपण दोन वाक्य इझिली जॉईन केले. नाउ इट इज मच इझियर टू रीड अँड स्पीक विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. मोहन इज पुअर. ही इज ऑनेस्ट. इथे आपण बट हे कंजंक्शन वापरू शकतो. मोहन इज पुअर बट ऑनेस्ट. मोहन गरीब पण प्रामाणिक आहे. अशा प्रकारे आपण वाक्याचा अर्थ न बदलता वाचायला आणि बोलायला कंजंक्शन वापरून ते अजून सोपं करू शकतो. आता असे बरेच कंजंक्शन आहेत, पण 7 महत्त्वाचे कंजंक्शन जे आपण आज डिस्कस करणार आहोत ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ते आहेत फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट, सो. याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतात. आता हे कंजंक्शन लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत म्हणजे प्रत्येक कंजंक्शनचं फर्स्ट लेटर लक्षात ठेवून तयार होतो फॅन बॉईज. फॅन बॉईज हा वर्ड लक्षात ठेवला की तुम्हाला सगळे कंजंक्शन आपोआप आठवतील. नाउ लेट्स अंडरस्टँड ऑल कंजंक्शन इन डिटेल. फर्स्ट, फॉर. वी यूज फॉर लाईक बिकॉज ऑर टू टेल रिझन. फॉरचा वापर आपण कारण सांगण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल, आय ड्रँक सम वॉटर फॉर आय वॉज थर्स्टी. मी पाणी प्यायलो कारण मला तहान लागली होती. नेक्स्ट कंजंक्शन, अँड. वी यूज अँड टू ॲड वर्ड्स. इट प्रेझेंट आयडिया दॅट आर सिमिलर. अँडचा वापर आपण शब्द जोडण्यासाठी किंवा सारखे विचार जोडण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल, आय लाईक चॉकलेट अँड केक. मला चॉकलेट आणि केक आवडतो. नेक्स्ट कंजंक्शन, नॉर. वी यूज नॉर टू से नॉट. इट प्रेझेंट निगेटिव्ह आयडिया विथ अनदर.
फॉर एक्झाम्पल, माय फादर डज नॉट गेट अँग्री ॲट मी नॉर माय मदर. असं आपण म्हणतो ना, माझे वडील माझ्यावर रागवत नाही, ना की माझी आई. नेक्स्ट कंजंक्शन, बट. वी यूज बट टू शो कॉन्ट्रास्ट. इट प्रेझेंट अपोजिट आयडिया. फॉर एक्झाम्पल, माय सिस्टर कॅन राईड अ बायसिकल बट शी कांट ड्राईव्ह. इथे आपण बटमुळे दोन अपोजिट गोष्टींना जॉईन केलं आहे. माझी बहीण सायकल चालवू शकते पण ड्राईव्ह नाही करू शकत, म्हणजे गाडी नाही चालवू शकत. चालवू शकते आणि चालवू शकत नाही हे अपोजिट आयडिया इथे आपण बटने जॉईन केलं आहे, राईट. नेक्स्ट कंजंक्शन, ऑर. वी यूज ऑर टू शो अन ऑप्शन. It present an alternative idea or choice. For example, you can pay your bill by cash or credit card. इथे तुम्ही तुमचं बिल कॅश किंवा क्रेडिटने देऊ शकता, म्हणजे ऑप्शन आहे. जेव्हा आपल्याला ऑप्शन्स द्यायचे असतात तेव्हा आपण ऑरचा उपयोग करतो. नेक्स्ट कंजंक्शन, येट. इट प्रेझेंट outcome or contrast. For example, I ran fast yet I came last. मी खूप फास्ट पळालो तरी मी लास्ट आलो. हा कॉन्ट्रास्ट आपल्याला इथे दिसतोय आणि असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा येटचा वापर आपण करतो. लास्ट कंजंक्शन, सो. वी यूज सो टू एक्सप्रेस रिझल्ट. For example, I studied hard, so I passed the exam. मी अभ्यास केला म्हणून मी परीक्षा पास झालो. अभ्यास केल्याचा रिझल्ट काय झाला हे आपल्याला यातून सांगायचं आहे. अशा वेळेला सोचा वापर करतात. सो आय होप तुम्हाला कंजंक्शन म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. फॅनबॉईज हा वर्ड लक्षात ठेवून तुम्ही सगळे कंजंक्शन लक्षात ठेवू शकता. Okay, so let's do some practice activity. First, he can play cricket dash football very well. Options are so and for. Correct sentence is, he can play cricket and football very well. Next, there are lots of cars dash parking can be difficult. Options are but, nor, so. Correct sentence is, there are lots of cars, so parking can be difficult. Next example, she studied hard dash she didn't pass her exam. Options are and, for, but. Correct sentence is, she studied hard but she didn't pass her exam. Next example, be there on time dash you will miss the bus. Options are so or nor. Correct sentence is, be there on time or you will miss the bus. Last example, she was very tired dash she went to bed early. Options are yet, for, so. Correct sentence is, she was very tired, so she went to bed early. Great job! I hope सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड
रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.